छान रमली आहेस तू, लग्न मानवलेलं दिसतंय तुला। बरं आज कसा काय फोन केलास? सगळं मस्त चाललंय ना? काय मस्त चाललंय, तुला तर माझं माहितीच आहे। एक प्रॉब्लेम संपला की दुसरा प्रॉब्लेम सुरू होतो। मला असं वाटायला लागले माझ्या सहनशक्तीची आणि प्रतिकार शक्तीची जास्तीत जास्त अवघड परीक्षा बघितली जाते। असा सगळा गुंता होऊन बसलाय। मला मनापासून असं वाटतंय की मी माघार घ्यायला नको, पण मी जर असं ठरवलं की मला लढायचंय तर मग मी एकटी असेन। या लढ्यात माझ्या बरोबर कोणीच नाहीये। अगं मी आहे ना तुझ्या पाठीशी। आणि मीडिया एकदा तुझ्या पाठीशी उभा राहिला ना की तुझ्या केसालाही धक्का लावण्याची कोणाची हिंमत होणार नाही। फक्त तू लढ। आणि अजून एक, प्लीज कोणीही तुला प्रेशराइज केलं तर कोणाचंही ऐकू नकोस। हा लढा सगळ्यांचा आहे आणि तो आपल्याला लढायचा आहे। मनूने कंप्लेंट केली? हो गत्रे, वीणाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणारी मुलगी मनू होती। याचाच अर्थ वीणाचा खून होताना मनूने पाहिला असणार। अरे पण ती तिथे काय करत होती? ती कशाला गेली होती तिथे कडमडायला? ती तिथे काय करत होती हे महत्वाचं नाहीये गद्रे। ती तिथे होती आणि तिने स्टेटमेंट दिलं हे जास्त महत्वाचं आहे। पुन्हा एकदा माझ्या राशीला लागले म्हणू। गद्रे तुझी जबाबदारी आहे, या सगळ्याची उत्तम बातमी गोळा कर। मनू, आय एम सॉरी। मी तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता। कशाबद्दल बोलतोस? म्हणून मी चौकशी केली। तू म्हणत होतीस ते खरंय, मंगेश आंधळा वगैरे काही नाहीये। नाटक करत होता तो, त्याच्या खेळाचा एक भाग होता। दॅट्स इट। शेवटी विश्वास बसला ना तुझा? शेवटी घरच्या कोर्टात सुद्धा मला पुरावा द्यावा लागला। म्हणून प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस, पण मला आताही असंच वाटतंय की तू या केस पासून लांब राहावंस। साहेब काय आहे? पटकन बोल, मला काम आहे। नाही म्हटलं जरा सविस्तर बोलावं लागेल। फोन करायचा एक। कुणाला? कशासाठी? मला माझ्या वकिलाशी बोलायचंय। काय खेळ वाटला काय रे तुम्हाला? का गार्डन मध्ये आहेस तू? हवं त्यावेळी करायला? हा, किंमत मोजतो। बायकाला जातं ना साहेब, त्या मोडकळी झालेल्या चाळीत कुटुंबवत्सल आहात तुम्ही, बरोबर ना साहेब? आश्चर्य आहे साहेब, आश्चर्य। हे सगळं असं असून सुद्धा तुमच्या नावाने आणि तुमच्या कुटुंबातल्या इतर सदस्यांच्या नावाने नवी मुंबईमध्ये 20 फ्लॅट्स। साहेब समजा तुमच्या या स्वप्नातल्या चित्रामध्ये मी वरळी सीफेसचा एक आलिशान फ्लॅट ऍड केला तर? वरळी सीफेस चालेल काय? असा विकत घ्यायला मी काय चणे फुटाणे वाटलो काय रे तुला? नाही साहेब, मी तर फक्त फोनची किंमत मोजतोय। आमच्याशी हात मिळवणी केली ना तर सोन्याचे चणे फुटाणे खिशात घेऊन फिराल तुम्ही। इतक्या चिल्लर भावात मी अख्खा विकत घेतला जात नाही, कळलं? मिस्टर मंगेश सर्वदे।